पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पहिल्या टप्प्यातील गहू काढणीला सुरुवात, तर यंदा पिकाला पोषक वातावरण मिळाल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात वाढ। पुण्याच्या भोर तालुक्यातील केंजळ गावामध्ये हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन, कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। होळी रंगपंचमीसाठी पुण्यातील बाजारामध्ये नैसर्गिक रंग उपलब्ध, रासायनिक रंगांबाबतच्या जनजागृतीमुळे नागरिकांची नैसर्गिक रंगांना पसंती। राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे उष्माघाताच्या धोक्यातही वाढ, तर 8 मार्चपर्यंत उष्माघाताच्या 4 रुग्णांची नोंद, सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी विशेष कक्षही स्थापन। पुण्यात कांदा, भुईमूग, ढोबळी मिरचीच्या दरात घट, तर आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात घट झाल्याची माहिती। राज्यभरातनं पुण्यातल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये 100 ट्रक फळभाज्यांची आवक। पुणे जिल्ह्यातील 42 बस स्थानकांमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमणं आता बंधनकारक, तर एसटी महामंडळाच्या लेखा परीक्षणामध्ये शिफारस। स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर आता ही शिफारस। पुणे विभागात वीज बिलांपोटी 311 कोटी 84 लाख रुपये थकले, महावितरणाकडून आता घरगुती, वाणिज्यिक आणि यासोबतच औद्योगिक थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता खासगी बसेस पीएमपी डेपोच्या जागेत थांबणार, महानगरपालिका पीएमपीएमएलला आता प्रस्ताव देणार।